रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। कुठलंही शिक्षण एक प्रक्रिया असते. प्रक्रियेमध्ये बदल होणं अपेक्षित आहे. पहिलीत मुलगा घातला आणि वर्ष गेलं शिकला आणि दुसरीत गेला तरी तसाच राहिला तर त्याचं शिक्षण झालं नाही असं आपण म्हणतो. असं पुढे पुढे जसं जाईल तसं ते आणखीन अवघड होत जातं. आता 8वी 10वीत गेला तरी अजून 4थी 5वीतलं उदाहरण सुटत नाही असं आपण म्हणतो. याच्यावरनं आपल्याला बदल अपेक्षित आहे हे नक्की शिक्षणामध्ये. तर त्या बदलाचा आणि जो बदल तिथे अभिप्रेत आहे तसं तिथेही बदल अभिप्रेत आहे. आणि ह्या बदलाचा आणि त्या बदलाचा एक त्या बदलातला मोठा फरक आहे की हा अंतरंगातला बदल आहे तो त्या अर्थाने बाह्यरंगाचा आहे. कारण त्याचे ट्रेसेस मिळतात आपल्याला. बाह्यतः बदल दिसतो किंवा वाढलेला मुलगा दिसतो व्यवहाराने तर ते दिसतं. त्याच्यातले काही कौशल्य त्याला प्राप्त झाले ते दिसतं. कुठली भाषा असेल, कुठलं गणित असेल, काय असेल त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो. तर त्याचा आणि रिस्क मिळतो की काही गोष्टी ज्या अबोध होत्या त्या प्रगट झाल्या, ज्या बिंदूतले काही भाग होते ते अधिक शार्पन झाले म्हणा किंवा अधिक त्याला धार आली. तर हे सगळे अजूनही कळण्याच्या कक्षेतले विषय आहेत. इथे बदल आहे हा अंतर्बाह्य आहे. त्यामुळे इथे जे काही चाललं आहे त्यांचं काम जे आपण आत्ता पाहतो आहे तर देहाचे करोनी उपकरण मनमरडेले सेवेकडे यामध्ये आत आणि बाहेर दोन्ही आहे. त्यातल्या त्यात मेंदूपर्यंत अजूनही दृश्य भाग आहे, मनाचा भाग अदृश्य आहे. तेव्हा जे अदृश्य आहे तेही पालटलं पाहिजे. जे आपल्या कक्षेत येत नाही, विचारात येत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, म्हणजे जिथं यतो वाचो निवर्तन्ते, जिथे वाणीचा प्रवेश होत नाही, जिथपर्यंत वाणी जाते आणि परत येते ह्याच्या पुढचं काही सांगता येत नाही. अप्राप्य तिला मिळत नाही, मनसा सह तिला मन सापडत नाही. अशी माणसाच्या बुद्धीची जी झेप आहे जिला आपण मेंदूच्या भाषेत समजू, तर ती जी झेप आहे ती जिथपर्यंत जाते आणि शेवटी तिला मन अप्राप्य राहतं. इथे मन मात्र प्राप्य होतं. फरक हा आहे की इथे अंतर्यामीचा बदल आहे आणि म्हणून अंतर्यामीचा बदल नाही तर बदल नाही असं समजायला हरकत नाही. तो परमार्थ नाही, ते वह्यांगाचा बदल आहे. एखाद्या शिक्षणातला एखादा विषय शिकावा, एखादं शास्त्र शिकावं यासारखा तो बदल आहे. आता या विषयाची माहिती असू शकते, त्याही विषयाची माहिती असू शकते. माहिती तर माहितीसारखीच राहील. तर ते त्या अर्थाने माहिती नाही. म्हणजे मागे एकदा आपल्याला म्हटलं तर तसं इन्फॉर्मेशन नाही, नॉलेज नाही. इथे ते विजडम आहे. तेव्हा अंमलात आणलेलं आणि जे बदलात रूपांतर झालं, जे ज्ञान बदलात रूपांतर होतं माणसाच्या, ते ज्ञान हे अध्यात्मज्ञानात जवळचं आहे. कारण विजडम म्हणजे सुद्धा अजून परमार्थाच्या मागेच आहे. तेव्हा एवढ्या पर्यंत जायचा हा विषय. पण म्हणूनच असं होतं की एकदा तिथे गेल्यानंतर आत्मा वा अरे, म्हणजे तिथपासून सुरुवात त्यांनी करताना सुद्धा द्रष्टव्य म्हणजे श्रोतव्य, द्रष्टव्य, मंत्रव्य आणि मग मंतव्य आणि मग निदिध्यासितव्य, म्हणजे त्याचे सुद्धा सांगताना जे अदृष्ट आहे, जे कळत नाही, मनाच्या पलीकडे अप्राप्य मनसासह मनाच्याही पलीकडे जे आहे, जावे मनापलीकडे, महाराजांचं आपल्याला माहिती आहे, जावे मनापलीकडे तरीच आत्मज्ञान रोकडे. म्हणजे तिथे ते रोख आहे, स्पष्ट आहे. पण मी तिथं गेलो तर ते स्पष्ट आहे, तिथं गेलो तर हे आहे, प्रत्यक्ष अनुभव घेतला तर आहे. मग ते कसं आहे तर तरीचं आत्मज्ञान रोकडे. पण जावे मनापलीकडे हे तर मनाच्या अलीकडेच परत निघालेलं ज्ञान आहे. हरकत नाही, तर त्याही ज्ञानाची गरज व्यवहाराला आहे, त्यामुळे ते मिळवावं. पण हे मिळवून ज्याला वाटतं असं की सगळं मिळून झालं आहे, त्याची या जन्मात फसगत झाली एवढंच. आणि जन्माची फसगत म्हणजे कशी झाली, व्यवहाराने जमेल, व्यवहाराने 4 पैसे मिळतील, काय मान्यता मिळेल, काय असेल ते मिळेल, पण जे मिळायचं आहे ते मिळणार नाही.
म्हणून कुठल्याही अवस्थेत मनाचं समाधान ही गोष्ट त्या बाबतीत शक्य नाही. कुठल्याही अवस्थेत मनाचं समाधान राहत नाही. इथं कुठल्याही अवस्थेत मनाचं समाधानच आहे. मग हे मधलं काय ते असेल किंवा नसेल किंवा कमी असेल किंवा जास्त असेल, काय जे असेल ते त्यातही पुन्हा प्रारब्धाचा तिथं खेळ आहे ना, त्याचा तो प्रांत आहे. त्यामुळे त्याप्रमाणे काही गोष्टी कमी, काही गोष्टी जास्त. आपण बघतो 2 बॅचमेट असतात, एकाच बॅचला शिकलेली 2 माणसं 2 किती टोकानं जातात आयुष्यामध्ये. ती इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी गेलेली दिसतात. एक धडपड करतो, अपयश येतं, पुन्हा दुसरी धडपड करतो, अपयश येतं. हे आपण एक बाजूला जसं बघत राहतो आणि एका बाजूला असं बघत जातो की त्याला तो बसायला आणि ते नेमकं काहीतरी स्कीम डिक्लेअर व्हायला, तो पुढे जायला, तो अशा ठिकाणी जातो की आता ही अंतरंसुद्धा इतकी मोठी झाली आहेत की आम्ही एका वर्गात किंवा एका ठिकाणी होतो हे सांगणंसुद्धा अवघड जातं. हे बदल आता इथे प्रारब्धाचा अजूनही त्याच्यावर खेळ चालू आहे, कारण हे मनाच्या अलीकडेच आहे अजूनही. म्हणून अप्राप्य मनसासह हे जे आहे तर त्याच्यात ही जातात आपल्या शक्ती, पण त्या मनाच्यापर्यंत जातात आणि थांबतात. म्हणून सगळे विचार, सगळं वाचन, सगळं काय अभ्यास चालू आहे तो सगळा मनापर्यंत जातो आणि मागे येतो. तिथून पुढं बदलाचं काम आलं की अप्राप्य मनसा असं येतो वाचो निवर्तनते. सगळ्या आपल्या काय ज्या वैखरी असेल, काय मौन असेल, जे काय वाणी असेल, लेखन असेल, काय शब्द असेल, ते सगळं तिथपर्यंत जातं आणि परत येतं. ते बदल घडवायला कारणीभूत व्हायला पाहिजे, पण ते जमत नाही त्याच्यात काम. म्हणजे तिथून पुढे तपश्चर्येचा आणि कृपेचा प्रांत सुरू होतो असं म्हणायचं. इथपर्यंत जातं बरोबर, आणि तिथून पुढे मात्र सगळी तपश्चर्या आहे. म्हणून इथे जे बोलले सप्रेम बोले तुका गुरुकृपा होता पाही अज्ञेय नुरे स्वल्पही ज्ञानरूप होशील. आता मन ओलांडलं मग तरीच आत्मज्ञान रोकडे. आता ज्यांनी एकदा स्वतःला ओळखलेलं आहे त्यांनी सगळ्या जगाला ओळखलेलं आहे असे समजायला हरकत नाही साध्या भाषेत. आणि मग तो विठ्ठल पहावया गेलो विठ्ठल होऊनची ठेलो, ती जी आहे अवस्था ती त्यावेळेला आहे. तर एवढं केलं एकदा माणसाला खरं सांगितलं तर एवढंच एकदा करायला पाहिजे बस. बाकीचं काय त्याचं होतंच, कारण काही नाही झालं तरी प्रारब्ध त्याला ते करायला लावणार, ते त्याला हिंडायला लावणार, गावं सोडायला लावणार, बदलायला लावणार, काय त्याचं जे करायचं ते करणारच आहे. यू आर सब्जेक्टेड टू इट. म्हणजे त्याचं काही प्रश्नच येत नाही त्या दृष्टीनं. पण जे माणसाला करायलाच लागणार आहे त्यासाठी मनुष्य प्रयत्न करतो. आणि जे खरं करण्याने प्राप्त होणार नाही, आपोआप होणार नाही आहे, तिथे तो म्हणतो तो योगायोगाचा भाग आहे आपल्या वगैरे. म्हणजे काय करावं, बरोबर विरुद्ध ह्याच्या दृष्टिकोनाची गरज आहे. ती सगळे प्रयत्न लावायचे तर तिकडे लावावेत, कारण ते प्रयत्नानेच होणारी गोष्ट आहे, ते आपोआप होणारी गोष्ट नाही. पण जी आपोआप होणारी आहे, जी होणारच आहे, थोडा फक्त एखाद्याचा जसा हात लावा ना, ते उदक सोडतात तेव्हा म्हणताला हात लावा, काय नाही करत. आता कोण म्हणत नाही फारसं आणि हातही लावत नाही, काय प्रश्न होत नाही. पण सांगायचं आपलं का होता इतके काळ आता लाव म्हणजे काय ते झालं. आता दोघांचं उदक सोडून झालं, दोघांचं उदक सोडून वेगळं सोडण्याऐवजी असं सोडलं तरी चालेल. मग तसं सगळ्या कुटुंबाचा सुद्धा हात लावतो. म्हणजे अलीकडे म्हणतात सगळे बेराव, ते आपल्याकडे शेवटी ते काय पाणी शिंपडतात त्यातला प्रकार आहे. खरं सांगायचं तर समाप्ती जर एखाद्या ह्याची झाली, यज्ञाची समाप्ती झाली, तर त्याची जी सांगता म्हणून आहे तर त्यावेळेला खरं काय पडायला पाहिजे आपल्याला माहिती आहे. तिथे खरं सांगायचं तर जर त्या आधीच्या सगळ्या करण्यात जर शुद्धी असेल, जी होती आणि अजूनही कुठेही असेल, मला त्याबद्दलही म्हणायचं नाही, तर ती ज्या वेळेला त्याची सांगता आली त्यावेळेला खरं सांगायचं तर पर्जन्य येतं. हा त्यांच्या मूळ अनुभवाचा सिद्धांत आहे. आता पर्जन्य येत नाहीसं झालं, आधीचं ते होत नाही, करणाऱ्याचा अधिकार, करणाऱ्याची शुद्धता, ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. पाणी तर शेवटी त्याचं खरं सांगायचं तर त्या सांगतेच्या वेळेला, त्या यज्ञाच्या ह्याला शेवटी ते पाणी यायला पाहिजे. तर पर्जन्य आकाशातून पडलं पाहिजे, म्हणजे माणसं पावन झाली. त्या सगळ्या ज्याच्यासाठी आरंभलं त्याने ती काय जे अपवित्रता होती, अपावनता होती, ती सगळी निघून गेली आणि देवाची कृपा दर्शवणारं ते तीर्थ, ते पावन तीर्थ त्यांच्यावर पडलं. आता असं खरं व्हायला पाहिजे. आता ते तर होत नाही. माणसांना पाणी तर डोक्यावर पडलं पाहिजे. आपलं भांड्यात पाणी घ्यायचं, इथे आंब्याचं पाणी घ्यायचं आणि सगळे बसा म्हणायचं आणि डोक्यावर पडायचं. काय करणार. ते झालं नसेल तर यज्ञ परत करण्याची तयारी पाहिजे. ते झालं नाही म्हणजे काय, ते पडत नाही याचा अर्थ काहीतरी कमी पडलं आपल्याला. असं आता कोण काय करायला जात नाही. तेही म्हणतात झालं आहे ना, आता काय हरकत नाही, काय आपलं लक्षण बरं आहे, या
पुन्हा काय लागलं तर भेटू, एवढ्यावरच भागतं ते. आणि काय आता करणार, कारण हे पुढचं खरं काय अपेक्षित आहे ते कोणाला कल्पना नसते. आणि ते करणारही म्हणतो ह्यांना कल्पना नाही तर राहू दे, काय पाणी संपटलं, सगळे याला या प्रक्षणाला आता. तर ते येतात आणि जातात. तशा तऱ्हेचं हे होतं. अप्राप्य मनसा सह ते जे एकदा आत्मावा अरे श्रोतव्य हा, जे तिथे खरं सांगायचं तर त्यांना काय अभिप्रेत आहे की हे जे सगळं आपण ऐकतो आहोत ते महाराज म्हणजे काही फोटोतले नव्हे, ह्याच्यातले नव्हे, त्यांचं स्वरूप काय मुळं. तर ते जे काय मूळ स्वरूप असेल, एकदा महाराज बोलता बोलता प्रत्येक सत्पुरुषाच्या ठिकाणी एकदा कुठेतरी बोलता बोलता ते निघून जात, काही स्पष्टच सांगतात खणखणीत, त्याच्यात काही प्रश्नच नाही, तिथे आपल्याला ऐकायलाच मिळतं. पण ज्यांना प्रपंचाला धरून आणि ह्या सगळ्या वातावरणात आणि ह्या लोकांच्यात राहायचं असतं, त्यांना सांगितलं मी ब्रह्मज्ञानी आहे, तो लोक हळूहळू त्याला ॲडमिट करतील. त्यामुळे हे त्यांना माहीत असतं. त्यामुळे ह्यांना सांगून हो आहे थोडं थोडं कळतं आहे म्हणतं आहे, काहीतरी आहे अनुभव, हो कधीतरी येतो वगैरे असं करत करत ते त्यांच्यात राहणं. कारण शेवटी असं आहे ते चहा पाणी खाणं पिणं सगळ्या करणारे माणसं, त्यांच्यात असलं ब्रह्मज्ञान ते करून ते वर येणार नाहीत. मग त्यांच्याबरोबर राहण्यासाठी हे असं होतं. आणि मग कधीतरी एकदा महाराज म्हणले तसं, अरे ओंकार ओंकार म्हणतात तुम्हीच, सेवा म्हणले तसं, अरे ईश्वर ईश्वर म्हणजे आता काय बघतोयस तोच ना, म्हणजे एक कुठेतरी असं एखादं येऊन जातं. ते खरं सांगायचं तर ते त्यांचं स्वरूप, ते जे काय दिसत होते काय ते हे बाबा हे पांघरून असायचे, चिंध्या पांघरून असायचे, काय लोक वेगवेगळ्या प्रकाराने राहिले, व्यवहाराने राहिले, सगळ्या प्रकारे राहिले, मूळ स्वरूप होतं त्याचं खरं. म्हणून महाराजांना सांगावं लागलं की पूर्वी मला देहात पाहात, आता मला वाणीत पाहतात, ज्यांनी मला नामात पाहिलं त्यांनी मला खरं पाहिलं. आता मला सांगा, नामात पाहायचं म्हणजे आपली तयारी आणि झेप काय पाहिजे. ती तयारी आणि झेप असणं म्हणजे किंवा येणं म्हणजे तपश्चर्या, दुसरं काय, तीच साधन आहे. आणि ते यायला वाटेत काय आड येत असेल तर माझ्या सगळ्या कल्पना आड येतात. म्हणून ते मोडून काढण्यासाठी हे सगळा कार्यक्रम चाललेला आहे. सिद्धांच्या लीला अवधारा कैशा असती, त्या ज्या लीला आहेत त्या अवधारा, ह्या खऱ्या अर्थाने लीला शब्द इथे लागू पडतो. बाकी काय सगळ्या लीलाच ते सोडून देऊ, पण इथे जे खरं आहे ना ते लीला. आपण अगदी सुरुवातीला सद्गुरू लीलामृताच्या वेळेला लीलामृताचा शब्द अर्थ पाहिला होता, तर तेव्हा हा येऊन गेला आहे. तर म्हणून काय करतात ते, त्यांनी काय केलेलं आहे, क्वचित काळी सेवा घेते, क्वचित झडकावर निधीची. आता इथे माणसं अवघड आहे. नेहमीच मनुष्य म्हणणार एखादा काय करायला तरी सांगा, नाही तर करू नका म्हणून तरी सांगा. एखादा म्हणते करा, एखादा म्हणते नका. म्हणजे असं काय म्हणजे आपल्या साध्या भाषेत म्हणजे बोलण्यात बोलणं नाही, आपण म्हणतो तसं. आता गुरूंचं बोलण्यात बोलणं नाही म्हणणारा शिष्य निघाला तर गुरु शक्यतो ते सनी नारायणाची शक्यता आहे किंवा त्याला दूर करण्याची शक्यता जास्त आहे का, तर तो म्हणतो तुमच्या बोलण्यात बोलणं नाही. तर क्वचित काळी सेवा घेती, क्वचित झिडकारून घेते, दुरुत्तरे बोलून पाहती, निष्ठा सच्चिच्छाशी. एकदा दुरुत्तर करून पाहतात, झिडकारून पाहतात, आता त्यात टिकला तर टिकला. म्हणजे त्याला ज्या द्वंद्वात तो अडकलेला आहे. कारण इथे जे म्हटलं आहे की सेवा घेतली त्याला आनंद झाला, आता इथे दुसरं म्हटलं आहे क्वचित गुणावान हवे. गुणांचं एवढं तुमच्यासारखं नाही कोणी साधन केलं वगैरे वगैरे असं सगळं काय जे काय म्हणतात की त्याला वाटावं काय गुरुनी काही केलंच नाही ह्याच्यापुढं, आपणच त्यांच्यापुढं साधन केलं आहे पेक्षा असं वाटावं अशी स्तुती करतात की तुमच्यासारखं साधन नाही कोणी केलं असं त्याला म्हणतात. त्यावेळेला तो कसा राहतो ते बघतात, त्यांचं लक्ष त्याच्याकडे असतं. त्यांचं लक्ष तुमच्यासारखं साधन झालं नाही ह्या म्हणण्याकडे नसतं, ते म्हणल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय आहे ते ह्याच्याकडे असतं. त्यामुळं क्वचित गुणावानावे, क्वचित तृणतुल्य करावे. एवढं केलं यात काय विजय झालं म्हणून ते फेकून देतात. म्हणजे हे जे काय झिडकारतात त्यावेळेला ते पाहतात की मन किती शिल्लक आहे अजून. कारण हा जो आनंद होतो किंवा जे दुःख होतं ते मनाला होतं, ते मन तर ओलांडायचं आहे म्हणून हे सगळं चाललं आहे. क्वचित गुणावानावे, क्वचित तृणतुल्य करावे. यांना होतं काय तर मागे जे सांगितले, क्वचित झिडकावरून देती, क्वचित काळी सेवा घेती, दुरुत्तरे बोलवणे पाहती, निष्ठा सच्चिच्छाशी. हा मुद्दम केलेलं नाही आहे, हे त्याच्या तयारीसाठी केलेलं अभ्यास आहे. हा त्याची स्वतःची तयारी किती झाली आणि ती अजून किती व्हायला पाहिजे हे बघण्यासाठी आहे. तर त्यामुळं त्यांना पाहायचं आहे काय तर निष्ठा सच्चिच्छाची किती तयार झाली हे बघण्यासाठी आहे.
क्वचित गुणावानावे, क्वचित तृणतुल्य करावे. एकदम म्हणजे कसपटा समान. तुम्ही जे काही केलेलं आहे, समजा मी हे करून गेलो, काहीतरी 108 पारायण केली, काहीतरी काही 200 हे केलं, किंवा मी काय काय 1000 तास काय ते केलं, अमुक केलं, 1000 दिवस अमुक्याचं पारायण केलं, 1 वर्ष अमुक केलं तमुक केलं, सगळं ऐकून एवढंच केलं आहे. आता एवढंच केलं आहे म्हणजे काय माझी अवस्था झाली, तुम्हाला काय त्याची कल्पना नाही. आणि गुरु माझी आई अमकं तमकं म्हणतात, आणि ह्यांना साधं एवढं माझं दुःख एवढं कळत नाही. रोज बसतोय किंवा मग तुम्ही सगळे रोज बसला, काय विषय झाला त्याच्यात. आता त्यात काय विषय झाला म्हटल्यानंतर दुसराच गुरु करणं भाग आहे असं वाटत म्हणा ते. म्हणजे ज्याला काहीतरी आपल्या एवढ्या साधनेची किंमत आहे, असा कुठला तरी दुसरा गुरु बघितला पाहिजे असं वाटेलच की नाही माणसाला. वाटलं की त्यांचं काम झालं, या आता काय हरकत नाही, पुन्हा भेटू किंवा भेटू नको. तर हे जे आहे हे एवढं फक्त पाहायचं आहे. मग आता त्यांनी ते म्हटलं याचा अर्थ त्याचं नाही, हा त्यांना त्याचा आनंद होत असतो. ठीक आहे, हा वर्षभर हे करू शकतो. तर हे जे काही करू शकतो याचा आनंद आतून होत असतो. दाखवतात मात्र काय, तर तृणतुल्य करावे, कसपटा समान आहे म्हणतात आणि मोकळे होतात. यात काही विशेष नाही. हर्ष विषादाचे गोवे घालती अनेक. आनंदित होतात, आनंदित करतात आणि अत्यंत विषाद करतात आणि त्यालाही अत्यंत विषाद वाटू देतात. आता तो हर्ष विषादात कितपत आहे ते फक्त त्याला हर्ष झाला की ओळखावा अजून मनाच्या ताब्यात आहे. त्याला दुःख झालं, विषाद झाला की ओळखावा अजून मनाच्या ताब्यात आहे. म्हणजे अजून तयारी व्हायची आहे. किंवा जसं एखादं सोपं गणित घालावं आणि काय सोडवलंच म्हणावं, आणि एखादं कठीण घालावं आणि काय जमत नाही तुला म्हणावं, दोन्ही करून बघतात. तसले हे सगळं काम आहे ते ह्यासाठी आहे. आणि त्याच्यात ते तयारी करून घेण्याची मुख्य प्रश्न आहे, तो तयारी करून घेण्याचा आहे. क्वचित तृणतुल्य करावे, हर्ष विषादाचे गोवे घालती अनेक. परी मानना अपमान, लोभग्रस्त नोहे मन, गुरुपदी गेले रंगोन, रिघाया दुजा ठाव नाही. त्याच्यात त्यांच्या आज्ञेशिवाय दुसऱ्या कशालाही मनात रिघायला वाव नाही, शरीराला वाव नाही, केवळ ते आणि तेच. तर परिमानना अपमान, गुरूंनी अपमान केला म्हणजे आपला मानच केला. कारण त्यांच्या मानाला आणि अपमानाला दोन्हीलाही त्याच्यामागं काहीतरी अर्थ असतो आणि तो वेळेला आपल्याला कळतो. त्या वेळेला कळेलच असं नाही. तर त्या अर्थाने मान आणि अपमान, तर तो त्याला वाटतोय का, तर ताब्यात आहे अजून मनाच्या. वाटत नसला तर 2 पावलं पुढं गेला आहे, काय हरकत नाही. कारण मान अपमान काही एक गोष्ट नाही. अजून हर्ष शोक विषाद केवढी यादी अजून व्हायची आहे, त्या मत्सरापर्यंत ह्याच्यापर्यंत केवढं अजून जायचं आहे. मग ह्या सगळ्यातून काढायचा म्हणजे तेच काढू जाणे यातून. परिमानना अपमान, लोभग्रस्त नो हे मन, गुरुपदी गेले रंगोन, रिघाया दुजा ठाव नाही. म्हणून त्यांनी काय ठेवलं असलं तर ते काढून घेतात. लोभग्रस्त नो हे मन, तर त्याचं होत नाही ना, लोभ नाही ना त्याला कशाचा, हे बघून घेणार. काहीतरी अगदी दुर्मिळ श्रीमंती चटकन आकर्षक वाटेल त्याला मोह अशी वस्तू समोर देऊन बघणार. तर त्याला वाटते का अडकला, तर अजून मनाच्या ताब्यात आहे. जसं हे मानाच्या ताब्यात आहे, अपमानाच्या ताब्यात आहे. काय आहे, मान आणि अपमान आपल्याला द्वंद्व वाटतात, त्यांच्या दृष्टीनं फक्त मनाचं बंधन वाटतं असं लक्षात ठेवा. यातलं कुठलंही द्वंद्व हे मनाचं बंधन आहे हे ते ओळखून आहेत. ते मनाच्या ताब्यात जो आहे तर तो ताब्यातला एकदा बाहेर काढायचं आहे त्याला. ते ओलांडून जावे मनापलीकडे. धक्के चपेटे मारिती, अहंभूता निवारिती, सद्गुरु सच्छिष्याप्रती स्थापिती निजपदावरी. ह्यात खरं आपल्याला जे मिळतं त्याचं वर्णन आहे की धक्के चपेटे मारिती, स्वतः मारतीलच, कदाचित नाही मारणार पण मार द्यायची व्यवस्था करतील. सद्गुरूंची व्यवस्था आहे ती अशी आहे की कुठल्या तरी त्याच्यावर घालून कुठून तरी त्याला मार बसेल अशी व्यवस्था करायची. मग ती घरातल्यांच्याकडे ते बाहेर करतील, कुठेतरी मित्रमंडळीत करतील, मैत्रिणीत करतील, काय तरी करून त्याला एकदा दणका बसेल एवढं करतील. आता दणका बसल्यानंतर माझे गुरु एवढे असून सुद्धा मला हे सोसावं लागतं. छान, म्हणजे अजून तुला गुरु कळला नाही काय ते एवढं सारखं काय समजून घेत जावं. धक्के चपेटे मारिती, ते मारविती अशी आहे. अहंभूता निवारिती, कारण धक्का चपेटा बसला तर माणसाला धक्का कुठं लागला, अहंभूत, त्या अहंभूताला धक्का लागला, अहंकाराला धक्का लागला. मग तो जर धक्का लागला असेल तर अजून मूळ गेलं नाही,
जसं एखादा वैद्य असेल किंवा डॉक्टर असेल तर ते जे काय करतात ते त्या म्हणतात की हा वरवर बरा झाला आहे, हा मुळापासून बरा झाला नाही अजून. तर त्या ही वरची मलमपट्टी आहे, वरचं बरं झालेलं आहे, वरचं नाही. मुळातून जिथून कुठून रोग उत्पन्न झाला तो जाईपर्यंत त्यांचे उपचार आणि ते सगळं. आपल्याकडे ज्या वेळेला हे सर्जन्स वगैरे जे शिक्षण घेतात त्यावेळेला ते त्याचं मूळ कुठे आहे तिथपर्यंत वरचेवर ते काढून नाही. साधा काटा जरी झाला तरी आपल्याला कल्पना आहे काटा टोचला तर समजा काय अर्धा इंच काय काटा आहे तर त्याच्यातला एक एक वरचा जो काय समजा तुकडा सापडला तेवढा काढून टाकला आणि सोडून दिला तर खरा काटा काढणारा तो नव्हे. चांगल्या अर्थाने काटे काढून देणारे लोक असतात, पूर्वीचे असायचे, त्यांच्याकडे ते साहित्य पण असायचं. तर ते तो चिमट्याने जे धरून काढायचे तर त्याला बाजूला त्या सुईने किंवा याने टोकरून बरोबर त्या काट्याला धक्का न लावता. आता हा म्हणतोय कशाला त्रास देतात, दिसतोय की आता काढा, दिसतोय की काढा नाही, तो किती खाली गेला आहे ते मला बघितलं पाहिजे. तो जितका खाली गेला असेल तितक्या खाली मी जाणार आणि मग तिथून पूर्ण काढणार. मग एकदा दुःख होईल पण परत त्रास नाही होणार. आपल्याला काय वाटतं जरा तात्पुरतं बरं का आणि जाऊ दे कामाला, आम्हाला काय असेल ते देतो. तसं नाही, काहीही देऊ नका, पण मुळातून काढणार ते बरं करणार, ते मुळातून बरं करणार. एक वेळ नाही बरं झालं तरी चालेल, त्याची इच्छा नसली तर नाही केलं तरी चालेल, पण बरं करणार तर मुळातून. म्हणून इथं जो शब्द वापरला आहे अहंभूता निवारिती सद्गुरू सत्शिष्याप्रती. म्हणून ज्या वेळेला अहंभूत निघून गेलं तेव्हा सद्गुरू सत्शिष्याप्रती स्थापिती निजपदावरी. अनंत सुकृतांची ठेव असताची गुरुपदी भाव. दुर्लभ दुर्लभ आड माव ठाई ठाई पडतसे. म्हणून याला म्हणजे अढळ राहायला जी तयारी लागते ती खरोखर पुण्याचाच भाग आहे. म्हणजे एखादा घेऊन येतो, एखाद्या चित्ताचा सरळपणा घेऊन येतो ना. लहान मुलं असतात किंवा मोठी माणसं सुद्धा आहेत, मी बघितलेत की इतकी सरळ असतात, त्यांच्या मनामध्ये अशा तऱ्हेचं वाकड्याकडे विचारच येत नाही. तर ती जी सरळ वागणारी आहेत ते पुण्यवान लोक आहेत. साध्या भाषेमध्ये पुण्यवान म्हणजे आमचं काय ते बंगला झाला, अमकं झालं गाडी, तुमचं काय आमचं काय, ते जे करणारी मंडळी असतात, तुमचं काय बाबा, तुमच्या मागे पुण्य. ते ते पुण्यही नव्हे, ते प्रपंच आहे. तर त्याच्यातलं ते आत्ता जरा जास्त झाले म्हणून तुम्हाला ते बरं वाटते, नंतर त्याचा धक्का बसला म्हणजे ते मग पुण्य आठवेल. तर ते नव्हे, ते खरं. ते खरं कुठलं तर ही पुण्यही खरी. अनंत सुकृताची ठेव असताची गुरुपदी भाव. ती जर असेल तरच त्याला हा गुरुपदावर भाव राहील. आणि दुर्लभ दुर्लभ आडमाव ठाई ठाई पडत असेल. म्हणून मुद्दम म्हणलेले आहे की पुन्हा पुन्हा म्हणलेले आहे की हे दुर्लभ आहे बरं, दुर्लभ आहे बरं. म्हणजे हे जे म्हणलेलं आहे आपल्याकडे द्विरुक्ती आणि त्रिवार या दोन गोष्टी मुद्दम म्हटलेल्या आहेत. कधी म्हणजे तदेव सत्यम तदेव सत्यम तदेव सत्यम, तेच सत्य म्हणजे सत्यच. असं कुठेही गेलं तर त्या ठिकाणी अशी द्विरुक्ती असते. म्हणजे हे भगवद्वचन आहे तर इति भगवद्वचनम इति भगवद्वचनम असं म्हटलेलं असतं. परत द्विवार सांगितलं म्हणजे ते सत्य आहे, सत्य आहे असं. तर तशा अर्थाने ती गोष्ट ज्या वेळेला निखालसपणे सत्य आहे असं सांगायचं असेल तर त्यावेळेला आपल्याकडे त्रिवार काय अर्पणम असतो असं म्हटलं तर अर्पणम असतो, ती अर्पणम असतो, संपलं. आपल्या दृष्टीनं ते खरं अर्पण झालं. म्हणजे कुठल्याही प्रकारे ते आपल्याकडे राहू नये, कुठल्याही प्रकारे त्यात संदेह राहू नये, कुठल्याही प्रकारे ऐकणाऱ्याला त्याची शंका राहू नये म्हणून जे सांगतात त्यावेळेला द्विवार किंवा त्रिवार सांगतात. तसं हे दुर्लभ आहे, हे द्विवार सांगितलेलं आहे. दुर्लभ आहे हे की जे असताची गुरुपदी भाव अनंत सुकृतांची ठेव. ते जे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी अजिबात नाही. माणसाला गाडी घोडा फ्लॅट घर बंगला अमकं तमकं मुलं बाळ लग्न जावई त्यांचे मोठेपणा सगळं हे जे सगळं आहे ना सुटणं कठीण आहे. कारण ह्याची आवड काही त्याला काही पूर्वसुकृताची जोडी वगैरे काही लागत नाही. सगळ्यांच्या बरोबर नुसतं राहायचं की सगळे जातात तिकडं आपाप जायला होतं. तर तसं मी मागे आपल्याला म्हटलं होतं ना मुंबईला प्लॅटफॉर्ममध्ये, बस प्लॅटफॉर्म उभं राहावं, मागं लोक असतात त्यांच्या फक्त पुढे उभं राहायचं की तुम्ही आज जाताच. म्हणजे मला जायचं नाही वगैरे असले निर्धार कोणी जरी पैलवान झालं तरी शक्य नाही. ते तिथे इतका रेटा असतो. आणि तसंच जर आपल्याला उतरायचं असेल तर जवळचं स्टेशन त्याच्या आधीचं आलं की त्या दरवाजाजवळ जाऊन तिथे उभं राहायचं आणि मध्ये राहायचं. जरा जवळ स्टेशन आलं की जे मागून रेटतात तुम्हाला ते भरकटत तो तिकडेपर्यंत जातो. मी चष्मा फुटलेला पाहिलेला आहे म्हणजे स्वतः.
की इतकं पुढे त्या रेट्याबरोबर एवढे म्हणजे प्लॅटफॉर्मवर उतरणं ही काळजी राहत नाही. मात्र आपल्या योग्य त्या प्लॅटफॉर्मवर उतरण्याची काळजी राहत नाही, कारण ते त्या रेटाच आहे. त्यामुळे हे जे सगळं ज्याची ओढ आहे ते लागायला काही सुकृताची जोडी वगैरे लागत नाही. हे सगळ्या माणसांच्यात फक्त राहावं लागतं. त्यांच्यासारखं राहिलं की आपोआप हे सगळ्याची गोडी लागते. आपोआप त्याच्यासाठी मनुष्य कष्ट करतो, मग ते कर्ज घेतो, मग EMI ह्याव त्याव सगळं. आता मोबाईलला आणि ह्याला एवढ्या तेवढ्या गोष्टीला EMI, काय कशाचं काय ते आयपॅडला EMI देतात. कशाला पाहिजे ते? एक तर घ्यावं, आपले पैसे ऐपत असेल तर हे कशाला मागं लावून घेतं त्याला EMI ला वाटतं. आणि अगदी तुम्हाला ₹500 डिस्काउंट देतो. नाही, कशाला आम्हाला बिकेसारखं देतात? आपल्यालाच वाटलं पाहिजे की कशाला भीक मागायची. आपल्या ऐपतीने मिळवून खावं ना, मी म्हणतो. खायचंच असेल तर आधी ते खाण्यासारखं नाही आहे हे माहीत पाहिजे. जे खायचं नाही आहे त्याच्यासाठी पुन्हा त्यांनी आम्ही द्यायचं. परत आमच्या तो भाकरीचा तुकडा टाकायचा समोर आणि एक ₹500 तुम्हाला डिस्काउंट देतो, मला ₹1000 डिस्काउंट देतो. काय जीवन आहे? कारण हे जे काही जीवन आहे ना, ते त्याला पूर्वसुकृताची जोडी म्हणवली विठ्ठल आवडी वगैरे काही लागत नाही. स्पष्ट त्याला काय लागतं आणि ते मिळतं ते काय असतं याची कल्पना येईल आपल्याला. आज आपल्याला वाटत नाही आहे. हे आता एक कचऱ्याचं सुरू झालं की नाही, तुम्ही म्हणाल हे सद्गुरूला मृत सांगताय का? काही नाही, परत एकदा शंका यायला नको. तर कचऱ्यात चाललं ते खूप आनंदाचे काम आहे आणि ते चांगलं करतायत. तर ते जे घंटा वाजवतात ते करतात. आता हळूहळू ते वाजवून शेवटी आता त्या कोंड्या गावातल्या उचलल्या. कुणी टाकू नये याचं CCTV लावून झाले सगळे. ते सगळं झालं. कोण टाकते ते बघून काय ते एकदा काय ते जाऊ दे. हे जे कचऱ्याचं झालं, अजून इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचं व्हायचं आहे आपलं. त्यावेळेला खरी कल्पना येणार आहे, कारण ते स्फोटक आहेत. ते साधंसुद्धा नाही आहे. तो कचरा तुम्हाला गेलो आणि जाता जाता तिथं आपल्या हातातल्या काय असतील त्या मोबाईलच्या सारख्या वस्तू इलेक्ट्रॉनिक टाकल्या, हे उद्या ह्याच्यावर CCTV आहे हे सांगतो. आज परदेशात हे आहे, कारण त्याची दाहकता त्यांना कळलेली आहे. ते छोटे छोटे बॉम्ब बसवलेले आहेत साध्या भाषेत. ते सर्किट आहे. एकदा त्याला धक्का लागला की ते पेटवणार आग. आपल्याला माहितीच आहे की आणि हे ॲक्सिडेंट्स म्हणून का होईना पण आपल्याकडे झालेलीच आहेत की ते ह्याला ठेवले, चार्जिंगला ठेवले, व्होल्टेज कमी जास्त झालं तरी स्फोट झाला आहे म्हणून असं झालेलं आहे. काही निवड ते चालू असताना फोन हातात घेतलेत आणि माणसं कायमची त्यांच्या आयुष्यातले हे निघून गेले. तर हे सगळं हे करायला काही कशाला सुकृताची जोडी? त्याच्यापासून लांब राहायला बहुत सुकृताची जोडी लागेल. याच्यापेक्षा काय सांगू आता. तर आता थांबू आपण, आपली वेळ झाली. आपल्याला कळायचं ते कळतंच आहे. तर सच्शिष्य ते गुरुपदी बैसविती म्हणजे काय असेल? जय जय राम कृष्ण हरि राम. जय जय राम कृष्ण हरि राम. 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 जय जय राम कृष्ण हरि राम. जय जय राम कृष्ण हरि राम. राम कृष्ण हरि राम. राम कृष्ण हरि राम. जय जय राम कृष्ण हरि राम. जय जय राम कृष्ण हरि राम. जय जय राम कृष्ण हरि राम. जानकी जीवन स्मरण. जय जय